To all BSc first year student, today's topic is the mechanism of water current. तुम्हाला जी फिगर दिलेली आहे त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्यामध्ये बघा मेकॅनिझम ऑफ वॉटर करंटमध्ये पर्टिक्युलरली जो पॉईंट्स आहे त्यामध्ये दिलेले आहे तुम्हाला पॉईंट्समध्ये. The water current is produces and water is pumped into the body through the ostia by the asynchronous beating of the flagella of the kinocyte which lies in the radial canals and then oriented towards the apocoil. ओके, ही जी फिगर आहे त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला पॉईंट समजेल की जे वॉटर करंटमध्ये काय होते, वॉटर कुठे असते प्रोड्यूस केले जाते. वॉटर करंटमुळे काय होते, जे काही प्रोड्यूस केले जाते वॉटर, ते वॉटर कुठे होते, पंप होते इंटू द बॉडीमध्ये थ्रू द ओस्टिया. म्हणजे एक प्रोसेस बघा, जे काही वॉटर करंटमुळे काय होते, वॉटर कुठे पंप होते बॉडीमध्ये, कशाच्या थ्रू जाते बॉडीमध्ये, बाय द थ्रू द ओस्टिया by the asynchronous beating of the flagella of the kinocyte and which light into the radial canals मध्ये. ओके, म्हणजे जे वॉटर असते ते वॉटर काय होते बाय द युझिंग, इथे बघा फिगरवरून लक्षात येईल, वॉटर करंटमुळे काय होते, जे वॉटर असते ते पंप केलं जाते बॉडीमध्ये, कशाच्या थ्रू, ओस्टियाच्या थ्रू. फिगर दिलेलं आहे बघा, खालची डायग्राम ॲरोवरची दिलेली आहे, थ्रू द ओस्टिया. कोणती प्रोसेस राहते, असिंक्रोनॉमस बीटिंग होते फ्लॅजिलाची ऑफ द किनोसाइट्समध्ये आणि कुठे जाते नंतर रॅडियल कॅनल्समध्ये अँड ओरिएंटेड टुवर्ड्स द ॲपोपाईल. कुठे जाते देन ॲपोपाईलमध्ये थ्रू द ओरिएंटेड टुवर्ड्स द अपोपाईल. ॲरो दिलेला आहे थ्रू द अपोपाईल. अ वेव ऑफ स्पायरल undilution possesses from the base to the tip of the each flagellum independently driving the water from the radial canal. जे काही वेव असतात कशाच्या, वेव ऑफ द स्पायरल अनडायल्युशन्स पजेसेस करते, जे काही अनडायल्युशन पजेसेस केले जाते त्याच्यामुळे काय होतं, जो बेस असते कशाचा, बेसपासून त्या टिपपर्यंत काय असते, ऑफ इच फ्लॅजेला इंडिपेंडेंटली ड्रायव्हिंग होते वॉटर फ्रॉम द रॅडियल कॅनल्समुळे. वेव ऑफ स्पायरल अनडायल्युशन झाल्यामुळे एक असते बेसपासून त्या टॉपपर्यंत, बेस टू टिपपर्यंत, बेस ऑफ द टिपपर्यंत काय होते, टॉपपर्यंत पर्टिक्युलरली बेस ऑफ द टीप इच ऑफ द फ्लॅजेलम काय ते इंडिपेंडेंटली ड्रायव्हिंग होते वॉटरचं फ्रॉम द रॅडियल कॅनल्सपर्यंत. ॲज द रिझल्ट वॉटर इज द सक इन टू द रॅडियल कॅनल्स अँड फ्रॉम द इनकरंट कॅनल्स थ्रू द प्रोसोपिल्स अँड लोकेटेड बिटवीन द बेस ऑफ द किनोसाइट्स. त्याच्यामुळे काय होते, वॉटर सक केले जाते कुठून, रॅडियल कॅनल्स, रॅडियल कॅनल्सकडून कुठे पुढे फ्रॉम द इनकरंट कॅनल्सपर्यंत. बघा दिलेल्या डायग्राममध्ये रॅडियल कॅनल्स टू द इनकरंट कॅनल्सपर्यंत. आपण कशाच्या थ्रू द प्रोसोपाईलच्या थ्रू अँड लोकेटेड कुठे आहे, बेस ऑफ द किनोसाइट्समध्ये. अँड इट इज ड्रायव्हन टू द सेंटर ऑफ रॅडियल कॅनल्स आउट ऑफ द लार्ज अपोपाईल इन टू द एक्सकरंट कॅनलमध्ये. म्हणजे याच्यामध्ये काय होते, मग ते कुठपर्यंत जाणार, सेंटर ऑफ द रॅडियल कॅनल्स, रेडियल कॅनल्सपर्यंत गेल्यानंतर आउट होते ऑफ द लार्ज ऑपोपॉईलमध्ये आणि लार्ज ऑपोपॉईलमधून कुठे जाते मग एक्सकरंट कॅनलमध्ये. अँड फायनली लीड्स इन टू द स्पॉन्जोसिल, कशामध्ये जाते, स्पॉन्जोसिल अँड डिस्चार्ज इन टू द एक्सकरंट थ्रू द ऑसिक्युलममध्ये. मग कुठे जातात, ऑसिक्युलममध्ये. अँड पाथ ऑफ द वॉटर करंट कॅन बी रिप्रेझेंटेड फॉलो. जो काही कम्प्लिटली पाथ आहे तो दिलेला आहे बघा, फिगरवरून लक्षात येते. सिम्पली सांगते, वॉटर जे आहे ओस्टियामधून कशामध्ये जाणार, रॅडियल कॅनल्समध्ये, इनकरंट कॅनल्समध्ये, वॉटर जे आहे फ्रॉम द ओस्टियाच्या थ्रू इनकरंट कॅनल्समधून रॅडियल कॅनल्स आणि नंतर मग ऑपोपॉईल थ्रू द ऑपोपॉईल. मग पूर्ण प्रोसेस बेस टू टिपपर्यंत झाल्यामुळे रॅडियल कॅनल्स इनकरंट कॅनल्समध्ये जाते फ्रॉम द स्पॉईलमुळे आणि देन लार्ज ऑपोपॉईलमध्ये जाते आणि नंतर जाते एक्सकरंट कॅनलमध्ये. देन गोज इन टू द स्पॉन्जोसिलकडून मग काय होते, थ्रू द डिस्चार्ज केलं जातं एक्सटेरियरमध्ये थ्रू द ऑसिक्युलम. आणि जो कम्प्लीट पाथवे आहे तो तुम्हाला डिस्क्राईब केलेला आहे. सो इन दिस लेक्चर दिस टॉपिक कम्प्लीटेड. थँक्यू.